श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नासंदर्भात एक उपाय पाहणार आहोत. कारण पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण या एकादशी धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत ही एकादशी पवित्र मानली आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की जी व्यक्ती ही एकादशीचे व्रत ठेवते त्याला 1000 गाय दान देण्याचे पुण्य प्राप्त होते. खूप महत्वाची ही एकादशी आहे. त्याचप्रमाणे या एकादशीच्या दिवशी जर आपण उपास ठेवल्याने आपल्याकडून अजाणतेपणाने काही जर पापे झाली असतील तर ते त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. आणि म्हणून या एकादशीच्या दिवशी जर आपण काही मुलांच्या लग्नासंदर्भात काही उपाय केले तर ते तात्काळ फलद्रूप होत असतात. तर या पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेसमोर 7 दिवे लावायचे आहेत आणि हळदीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. यामुळे मुलांच्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत असतात, जे काही संकट येत असतात ते दूर होऊन आणि मुलांचे लग्न हे लवकरात लवकर ठरते. तर मंडळी, आपण पाहत असतो की आपल्या मुलांचं लग्न हे लवकर ठरत नाही. काही ना काही कोणता ना कोणता कारण निघत असतो किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात. राहू, केतू, त्याचप्रमाणे शुक्र, बृहस्पती, पितृदोष असेल, नजर दोष असेल तरी देखील लग्न हे लवकर ठरत नाही. म्हणजे लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही अडथळे हे येत असतात आणि लग्न कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोडून जात असतं. तर मंडळी, आपण आज जो उपाय पाहणार आहोत या उपायामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल तरी देखील तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या युट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आहेत. तर ते देखील तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेले आहे. कारण त्यांनी मला तशा कमेंट देखील केलेल्या आहेत. तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. कारण मी जे तुम्हाला व्हिडिओची माहिती सांगत असते तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत आणि त्यानुसार हे मी व्हिडिओ बनवत असते. तसे तुम्हा सर्वांचे आभार आहेत की मी जे हे व्हिडिओ लग्नासंदर्भात बनवते तर तुम्ही देखील खूप छान छान कमेंट वगैरे करतात. त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. तर तुमचे देखील मनापासून धन्यवाद. तर मंडळी, हा उपाय मुलाची आई, वडील, काका, काकी कोणीही हा उपाय मुलांसाठी करू शकतात किंवा मुलं स्वतः असतील तर ते देखील हा उपाय करू शकतात. तर बघा, पापमोचनी एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे. आंघोळ करता वेळेस आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मग आंघोळ करायची आहे. कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि यामुळे मुलांच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो. कारण आपल्या कुंडलीमध्ये इतर ग्रह जरी कमजोर असेल आणि आपला गुरुग्रह मजबूत असेल तरी देखील लग्नात कोणतेही अडथळे हे येत नाहीत. आणि शक्यतो तुम्ही पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा पिवळे कपडे घालू शकत नसाल तर एखादा पिवळा रुमाल आहे तर तो तुम्ही जवळ ठेवायचा आहे. हळदीचा टिलक लावायचा आहे. तर बघा, या दिवशी श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये शंख असेल तर त्याच्यामध्ये थोडं कच्चं दूध आणि गंगाजल टाकायचं आहे आणि श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. पिवळी फुले ती अर्पण करा किंवा पिवळी मिठाई असेल किंवा केळी असेल तर ते देखील तुम्ही देवघरामध्ये त्याचा भोग दाखवायचा आहे. तसेच या दिवशी बघा, गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे किंवा गाईला चणा डाळ आणि गुळ हे देखील खाऊ घातल्याने तुमचे जे काही ग्रहांचे दोष आहेत ते देखील दूर होतात. तर पहा, हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणजे आपल्या 6:30 ते 7च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. या उपायाला जास्त काही खर्च नाही. फक्त आपल्याला 7 दिवे घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही कणकेचे दिवे बनवले तरी देखील चालेल. आता कणकेचे म्हणजे कसे तर तुम्ही तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ असेल तर तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, हळद टाकायची आहे थोडीशी आणि त्याचे तुम्ही 7 दिवे बनवून घ्यायचे आहेत. ते अतिशय उत्तम. जर नसेल तुम्हाला बनवायचं तर मग तुम्ही मातीचे दिवे घेतले तरी देखील चालेल. आणि आपल्याला फक्त एक हळद कुडी लागणार आहे. तर मुलाची आई हा उपाय करत असेल तर तिने तुळशी मातेसमोर जायचं आहे. प्रथम तिथे तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावा. मुलांच्या लग्नासंदर्भात जे काही विघ्न, अडचणी, समस्या येत आहेत,
मुलांच्यावर कोणत्याही प्रकारचा नजर दोष असू द्या, पितृदोष असू द्या, ते दूर होण्यासाठी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही कणकेचे दिवे बनवले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला एक गोल वात त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7 दिव्यांमध्ये 7 वेलची ठेवायची आहे आणि मग ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. त्याच्यानंतर जे हळकुंड आहे तर आपल्याला काय करायचं आहे की थोडं चंदन ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजे पिवळं चंदन घ्यायचं आहे ओला करून, आणि मग जे हळकुंड आहे त्याला एक टिपका लावायचा आहे आणि मग बोलायचं आहे की माझ्या मुलांवरती जो काही ग्रह दोष आहे तर तो दूर होऊ द्या, आणि मग एक टिपका लावायचा आहे आणि मग दुसरा टिपका लावायचा आहे आणि मग असं बोलायचं आहे आणि मग असं म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे, कुंडलीमध्ये कोणताही बंधन दोष असेल तर तो दूर होऊ द्या, आणि दुसरा टिपका लावायचा आहे आणि मग परत तिसरा टिपका लावता वेळेस तुम्हाला असं म्हणायचं आहे मुलांच्या कुंडलीत जो काही राहू आणि केतूचा दोष आहे तो दूर होऊ दे, आणि मग तिसरा टिपका तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यानंतर एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा सफेद धागा तुमच्याकडे असेल तर तो धागा तुम्हाला त्या हळकुंडाला 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग तुळशी मातेसमोर जी माती आहे तर ती थोडीशी तिथे खड्डा काढायचा आहे आणि हे जे हळकुंड आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये दाबून ठेवायचं आहे आणि मग ते 7 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत आणि मग तुमची मुलांच्या संदर्भात जे काही लग्नाबाबतीत अडचणी समस्या आहेत तर ते तुम्हाला तुळशी मातेला बोलायचं आहे आणि तिथे बसून मग तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे, म्हणजे 1 माळ तुम्हाला करायची आहे. जर शक्यच नसेल तुम्हाला तर मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. तसेच हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज तिथे दिवा लावायचा आहे. तुळशी मातेसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. 7 दिवस तुम्हाला दिवा लावायचा आहे. तर बघा, हे सर्व झाल्यावर तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत तुळशी मातेजवळ प्रार्थना करायची आहे. मुलांच्या लग्नात जे काही ग्रह दोष आहे, पितृदोष आहे, नजर दोष आहे तो संपूर्णपणे गेला पाहिजे आणि माझं मुलांचं लग्न हे काही दिवसातच झालं पाहिजे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर बघा, हा उपाय केल्यानेच तुमच्या मुलांना लग्नात जे काही विघ्न येत आहेत तर ते पूर्ण ग्रह दोष असेल, पितृदोष असेल तो संपूर्ण दूर होईल आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील आणि काही दिवसांमध्ये स्थळ यायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरात आनंदाची बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच पहा, एकादशीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे, चणा डाळ गूळ हे देखील खाऊ घालायचे आहे. जर रोजच्या रोज गाय तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही गाईला एखादी भाकरी खाऊ घालायची आहे, कारण आपण गाईला जर हिरवा चारा खाऊ घातला तर गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतापर्यंत तो पोहोचत असतो आणि आपण गायीच्या कानामध्ये आपल्या लग्नासंदर्भात बोलायचं आहे. त्यामुळे देखील श्री हरी विष्णू माता लक्ष्मीपर्यंत हे पोहोचेल आणि तुमचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर हा उपाय मुलाची आई करू शकते, काकी करू शकते, मुलं स्वतः देखील करू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर मुला-मुलींना देखील शेअर करा. ज्या मुला-मुलींचं लग्न ठरलेलं नाही तर त्यांचं देखील लग्न ठरण्यास मदत होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.